की आपण काय बघायलो स्पीड अँड वेलोसिटी. काल काय बघितलं आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्स म्हणजेच काय की डिस्टन्स कोणाला म्हणतो ऍक्च्युअल पाथ इन बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. डिस्टन्स कोणती क्वांटिटी आहे कोणती क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. आणि आपण आज काय बघणार आहोत एक आहे स्पीड आणि एक आहे वेलोसिटी. स्पीड वेलोसिटी. तर स्पीड कोणाला म्हणालो बाबा डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. की जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय पर युनिट टाइम मध्ये तर आपण त्याला काय म्हणतो स्पीड. आणि आपण सांगितलंय डिस्टन्स कोणती क्वांटिटी आहे क्वांटिटी आहे. मग जर डिस्टन्स स्केलर क्वांटिटी असेल तर स्पीड कोणती क्वांटिटी असेल माय स्केलर. कारण का स्पीड डिपेंड आहे डिस्टन्स वर. मग स्पीडचा फॉर्म्युला काय सांगितला आपण डिस्टन्स अपॉन टाइम. काय सांगितला डिस्टन्स अपॉन टाइम. मग याचं एसआय युनिट आपण असं काढलंय डिस्टन्सचा एसआय युनिट मीटर आहे आणि टाइम आपण कशामध्ये मोजतो सेकंदामध्ये. मग जर आपण विचारलं कोणी स्पीडचं एसआय युनिट काय असेल तर काय असेल मीटर पर सेकंद. काय असेल मीटर पर सेकंद. आणि त्याचबरोबर स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी. कारण का ती डिस्टन्स वर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे डिस्टन्स वर. डिस्टन्स जर स्केलर क्वांटिटी असेल तर स्पीड सुद्धा अल्सो स्केलर क्वांटिटी. त्याच्यानंतर बघा याच्यासारखाच एक दुसरं आहे ते म्हणजेच काय वेलोसिटी. काय आहे वेलोसिटी. वेलोसिटीचं जे डेफिनेशन आहे ती डेफिनेशन अशी तोंडपाठ ठेवायची. काय म्हणतो आपण द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. आपण त्याला काय म्हणतो वेलोसिटी. की डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. आणि जर वेलोसिटीचा आपल्याला फॉर्म्युला बघायचा असेल तर तो कसा आहे माय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. कसा आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. कसा आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि याचं युनिट कसं आहे जसं स्पीडचं आहे तसंच कोणाचं आहे वेलोसिटीचं. काय मीटर पर सेकंद. आणि पण वेलोसिटी कोणती क्वांटिटी आहे माय वेक्टर क्वांटिटी. कोणती वेक्टर क्वांटिटी. काय सॉरी डिस्प्लेसमेंटला काय आहे डायरेक्शन आहे. जर डिस्प्लेसमेंट हॅव अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन तर वेलोसिटी सुद्धा काय असेल वेक्टर क्वांटिटी. कारण त्याला सुद्धा काय असेल मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. कारण का आपण सांगितलं आहे की वेलोसिटी डिपेंड अपॉन डिस्प्लेसमेंट. कशावर डिस्प्लेसमेंट.